या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकमधल्या कळवण पोलीस स्थानकाबाहेर नागरिकांनी आंदोलन केलं। हे आंदोलन तरुणाचा घातपात झाला या संशयावरून करण्यात आलं होतं। मात्र आंदोलनकर्त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात न्यायाची मागणी केल्यानंतर हे वातावरण चिघळलं। तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली। यावेळेस दगडफेक करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांतर्फे लाठीचार्ज करण्यात आला। कळवण पोलीस ठाणेबाहेर वातावरण त्यामुळे तणावाचं झालं। कळवण तालुक्यातील विठोबा पवार यांचं अपहरण झाल्याच्या संशयावरून इथे कळवण पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू होतं। यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिकांनी न्यायाची मागणी केली आणि त्यानंतर वाद चिघळला आणि त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली। मध्य प्रदेशामध्ये कप सिरप घेतल्यामुळे 9 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली। याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतली। या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं कप सिरपबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात। मंत्रालयाने यामध्ये म्हटले की 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतंही औषध देऊ नये। तसंच 5 वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत, कारण लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात, त्यासाठी औषधाची गरज नसते। मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात 9 बालकांचा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला। अतिशय दुर्दैवी ही घटना आहे। सुरुवातीला केवळ तापाच्या साथीमुळे हे झाल्याचं मानलं जात होतं, मात्र वैद्यकीय तपासणीत या मृत्यूचं संभाव्य कारण म्हणून कप सिरप समोर आलेलं आहे। ही सर्व मुलं 5 वर्षांखालील होती आणि त्यांना दिलेल्या औषधांमध्ये खोकल्याच्या औषधांचा समावेश होता। हे औषध घेतल्यानंतर मुलांच्या लघवीचं प्रमाण अचानक कमी झालं, मूत्रपिंडामध्ये संसर्ग वाढला आणि त्यांचा मृत्यू गेला। नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या थरारानं नाशिक शहर हादरलेलं आहे। नाशिक रस्त्याच्या गोरेगावी भागामध्ये कृष्णा ठाकरे युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली आहे। वाद इतका चिघळला की 3 ते 4 जणांनी धारदार शस्त्रांचा वापर करून कृष्णा ठाकरेवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला। आरोपींमध्ये तब्बल 2 विधी संघर्षित बालकांचा समावेश असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात एकामागून एक खुनाच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस प्रशासन अलर्ट झालंय। या पार्श्वभूमीवर काल रात्री पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये धडक मोहीम राबवली आणि टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला। नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे। खून, हल्ले, दरोडे या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी काल रात्री शहरातील विविध भागांमध्ये धडक मोहीम राबवली। या मोहिमेमध्ये पोलिसांनी मोकळ्या मैदानात मद्य पिणाऱ्या टोळक्यांना पकडले आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना दांडुक्याचा प्रसाद दिलाय। तसंच ट्रिपल सीट करणारे टवाळके तरुण यांच्यावरही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 109 टवाळखोरांना जेरबंद केलंय। ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आणि त्यांना अटक केली आहे। त्यांच्यावर कारवाईसाठी एका राजकीय पक्षाच्या आमदारानं बिल्डरला ठाण्याऐवजी मुंबईत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला। हा आमदार कोण असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय। शिवाय या आमदारानं थेट गृह खात्यातच बोलणी केली होती आणि त्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता कोणाच्या वरद हस्तानं शंकर पाटोळे याला उपायुक्तपदी बसवण्यात आलं होतं याचा तपास सुरू आहे। ठाण्याऐवजी मुंबईत तक्रार दाखल करायला का लावण्यात आलं, तसंच अनेक सवाल इथे उपस्थित होत आहेत। शंकर पाटोळे यांच्या अटकेनंतर ठाणे मनपातील उपायुक्त अनधिकृत बांधकाम पदाकरिता रस्सीखेच सुरू झाल्याची सुद्धा माहिती आहे। ठाणे उपायुक्त पदासाठी तब्बल 6 ते 7 कोटी रुपयांची बोली लागल्याची चर्चा आहे। अनेक जण इथे या पदासाठी फिल्डिंग लावून बसल्याचं कळतंय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा।
यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.